नमस्कार मित्रांनो, बिग बॉसच्या घरात या 3 दिवसात बऱ्याच घडामोडी होताना दिसत आहे. सदस्यांमध्ये खूपच राडा बघायला मिळाला. या चौथ्या आठवड्यात घरातील 9 सदस्य नॉमिनेटेड आहेत. ते म्हणजे रोशन भजनकर, राकेश बापट, ओमकार राऊत, प्रभू शेळके, सचिन कुमावत, दीपाली सय्यद, अनुश्री माने, आयुष संजीव आणि दिव्या शिंदे. आपण जाणून घेऊया 2-3 दिवसाचा लेटेस्ट वोटिंग पॅटर्न. कोण सेफ झोनमध्ये आहे आणि कोण आत्तापर्यंत कमी वोटिंग मिळाले आहे. वोटिंग ट्रेंडनुसार दिव्या शिंदे आणि सचिन कुमावत हे टॉप पोझिशनमध्ये आहेत. नॉमिनेशन टास्कमध्ये सचिन आणि दिव्या खूपच भावूक झाले होते. दिव्याला तर अश्रू अनावर झाले होते. नंतर ओमकार राऊत हा तर तिसऱ्या वीकमध्ये बॉटमला होता, परंतु या आठवड्यात त्याला प्रेक्षकांची सिंपथी मिळण्याची शक्यता आहे. कारण आयुषने त्याला जेव्हा नॉमिनेट केले होते तेव्हा तो फारच इमोशनल झाला होता. त्यामुळे तो सेफ होण्याचे चान्सेस जास्त आहेत. राकेश बापट आणि रोशन भजनकर हे दोन्ही पण सोशल मीडियावर खूपच पॉप्युलर आहेत, त्यामुळे ते मिडल पोझिशनला राहू शकतात. प्रभू शेळके पण या आठवड्यात सेफ राहू शकतो, कारण त्याची पण सोशल मीडियावरती फॅन फॉलोईंग चांगली आहे आणि घरात तो पण आपले मतं मांडताना दिसतोय व कुणाला पण बिंदास भिडतोय. ऑनलाईन वोटिंग ट्रेंडनुसार या 3 दिवसात अनुश्री माने व दीपाली सय्यद हे बॉटमला दिसू शकतात. बहुतेक या घरात अनुश्री फारच निगेटिव्ह दिसत आहे आणि दीपालीताई एवढ्या ॲक्टिव्ह दिसत नाहीत. परंतु हा वोटिंग ट्रेंड हा 3 दिवसाचा आहे. यात अजून 2 दिवसात उलटफेर होऊ शकतो. सोशल मीडियावरील वोटिंग ट्रेंडनुसार हा आत्तापर्यंतचा एक अंदाज आहे. तर मित्रांनो, या आठवड्यात तुम्ही कुणाला सपोर्ट करणार आहात आणि तुमच्या मते कोण या घराबाहेर जायला पाहिजे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.